हॅलो, कशात माझ्या मैत्रिणींनो? हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण आपण हसलो की आपलं घरसुद्धा हसतं खेळतं आनंदी वास्तू बनतं. आणि यामुळेच आई लक्ष्मी आणि आई अन्नपूर्णा यांचा आपल्या वास्तूमध्ये अखंड वास राहतो. बरोबर ना? पटतंय ना तुम्हालासुद्धा? तर सख्यांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आमच्या DK फूड प्रॉडक्ट्सचं बीटाचे घावणे. बीट आपलं रेड कलरचं असतं ना बीट, त्याचे घावणे बनवलेले आहेत. मस्त आणि सुंदरसे लाल गुलाबी रंगात तयार होणारे घावणे. वाव, खूप छान दिसतात, अगदी छान दिसतात हे. मी तर म्हणते उद्या येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेसाठी ना तुम्ही हे सुंदरसे गुलाबी रंगाचे घावणे ना तुमच्या अहोंसाठी नक्की बनवा. कारण प्रेमाचा रंगही तोच आहे ना. कसं वाटतंय मी सांगते ते. आणि आता ही रेसिपी जी बनवायची आहे ती कशी बनवायची आहे माहीत आहे का आपल्याला? आपल्याला सगळ्यात आधी एक बीट घ्यायचा, मध्यम आकाराचाच हवा आहे. आणि त्यामध्ये आपण 1 किंवा 2 मिरच्या, म्हणजे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्यानुसार 2 मिरच्या घ्या, मध्यमच, एकदम लांबड्या लांबड्या नको, तिखट नाही करायचं आहे जास्त. बीट जरासा गोड असतो म्हणून त्याला थोडंसं आपल्याला एक ट्विस्ट तिखटपणाचा, म्हणून आपण त्यात ती मिरची ॲड करतो आहे. याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची, छान गाळून घ्यायची. कोणतंही असं लंग्स वगैरे राहतात ना, कधी कधी बीट पटकन बारीक होत नाही, त्याच्यामुळे ते गाळून घ्यायचं. आणि मग मऊसूद आपल्याला जी पेस्ट मिळणार ती आपल्याला अर्धा कप हवी आहे. ओके, 1 कप आपण तांदळाचं पीठ घेतो आहे, त्याच्यामध्ये ही आपण जी तयार केलेली पेस्ट आहे अर्धा कप ती मिक्स केली. त्याच्यानंतर आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपण 1.5 कप पाणी टाकलेलं आहे. जर बॅटर थोडंसं जाड वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला. पण कसं आहे ना, ह्याचं बॅटर एकदमसुद्धा पातळ करायचं नाही, त्यामुळे ते घावणे नीट उठतच नाहीत, म्हणजे ते पूर्ण काहीतरी लगदाच होऊन जातो पॅनमध्ये. मध्यम जाडसर असावं, एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही. ओके, आणि मग आपण छानसे व्यवस्थित त्याचे घावणे काढून घ्यावेत. आणि हे घावणे ना खरंच खूप पौष्टिक असतात. कारण कसं आहे की बीट आहे ना ते शरीरासाठी उत्तम आहे, म्हणजे त्याचं प्रमाणही जास्त असतं कामा नये. कमी प्रमाणातच बीटचं सेवन झालं पाहिजे आपल्याकडून. आणि आपण ह्यामध्ये घालतो आहे ते प्रमाण ओकेच आहे तसं. आणि कसं आहे, लहान मुलं काय, अगदी मी पाहिली आहेत, मोठी माणसंसुद्धा बीट आवडीने खात नाहीत. कारण ती जरा चव थोडी वेगळी वाटते, त्याच्यामुळे नाही. म्हणजे काकडी किंवा टॉमॅटो जेवढं आवडीने सॅलडमध्ये खाल्लं जातं ना, तेवढं बीट नाही खाल्लं जात. पण बीट आपल्या शरीरात जाणं ही आपल्या शरीराची एक गरज आहे बरं का. तर मग आपण जर बीटाचा या पद्धतीने वापर केला ना, तर आपल्या शरीरात थोड्या प्रमाणात का होईना पण बीट तर जात आहे ना. आणि लहान मुलांना ह्याची फार गरज असते. त्यामुळे आपण हा एक प्रयोग करून नक्की बघा. सगळ्या आयांनी ना हा एक प्रयोग करून नक्की बघा. त्याच्यामुळे कसं आहे की आपल्या मुलांनाच त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या शरीरासाठी त्याचा फायदा आहे. आता काही मम्मी लोकं म्हणतील की बापरे, सकाळच्या वेळी, सकाळच्या त्या गडबडीमध्ये आम्हाला हे सगळं नाही जमणार आहे. तर तुम्हाला मी सांगते की ह्याचं एक सोल्युशन आहे माझ्याकडे. लवकरच मी ना माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी बीट घावण्यांचं ना तयार पीठ उपलब्ध करून देणार आहे. ऑनलाईन ते तुम्हाला मिळून जाईल. आणि मग काय, ते पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी, एवढं सगळं टाकलं की काम झालं, तुमचे घावणे तयार. आणि मग कसं आहे, झटपट 5 मिनटात तुमचे घावणे तयार झालेले असतील. काही त्याच्यामध्ये तुम्हाला गडबड किंवा गोंधळ काहीही नाही आहे. फक्त जराशी वाट बघावी लागेल हां. कारण म्हणतात ना, सब्र का फल हमेशा मीठा होता है. पण आपलं फळ नेहमीप्रमाणेच पौष्टिक असणार आहे. बरोबर ना? पटतंय ना तुम्हालासुद्धा? आणि दुसरं म्हणजे मगाशी ना मी सखी जे सांगितलं ना व्हॅलेंटाईन डेचं, तर मी काय म्हणते, जर तुमच्या आतमध्ये एखादा कलाकार जर लपलेला असेल ना, किंवा एखादी कलाकारी जर ठासून भरलेली असेल ना, तर हे सखी तू ना नक्की हार्ट शेपमध्ये हे घावणे बनव तुझ्या अहोंसाठी. कसं आहे, प्रेमाच्या दिवशी प्रेमाच्या माणसाकडून प्रेमाच्या माणसासाठी प्रेमपूर्वक अशी हेल्दी भेट. कशी वाटली माझी कल्पना? आवडली ना? तर नक्की
नक्की मला सांगायचं हां, की तुम्हाला काय वाटतं किंवा मग जर तुमच्या अहोनी तुम्हाला खूप कोडसा रिप्लाय दिला असेल ना, तर तो सुद्धा मला कळवायला विसरायचं नाही बरं का. चला तर मग आता माझ्या सख्यानो, आपण परत उद्या भेटू. हो, पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा. बाय.